हॅलो फ्रेंड्स, रुईस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सुंदर टेस्टी झणझणीत अशी मी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. रोज भाजी वगैरे खायचा खूप कंटाळा आला असेल आणि जर अशी तुम्ही एकदम मस्तपैकी झणझणीत असा हा लसणीचा ठेचा करून बघितलात तर एक चपाती किंवा भाकरी काय दोन जास्त जातील. अजून इतकी सुंदर टेस्टी अशी मी ही लसणीच्या ठेच्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सुंदर रेसिपी आहे. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर अजून नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या झणझणीत लसणीच्या ठेच्याला सुरुवात करूया. कसा बनवायचा ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी असा हा एक कटर घेतलेला आहे आणि इथे मी भरपूर अशी लसणी घेतल्या. जेवढ्या लसणी जास्त असतील ना तेवढी जास्त होतील. इथे मी साधारण मेजरिंग कपचा 1 कप असं मेजर घेऊन साधारण या लसणी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायची असेल तेवढी लसूण भरपूर घ्यायला लागेल, तेवढी लसूण सोलायला तुम्हाला लागेल आणि छानपैकी जितकी बारीक लसूण आपल्याला करता येईल ठेचून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा असं ग्राइंडरने बारीक केली तरीसुद्धा चालेल. खूप स्मूथ एकदम बारीक अशी आपल्याला ही लसूण करून घ्यायची आहे. जेवढी लसूण बारीक तेवढी खायला खूपच छान. ही बघा एवढी छानपैकी बारीक अशी मी लसूण करून घेतलेली आहे. आपण आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. सगळी व्यवस्थित अगदी एकदम बारीक अशी आपण ही लसूण करून घेतलेली आहे आणि एकदम सोपी कमीत कमी साहित्यातली सुंदर टेस्टी एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. लसूण आपण सगळी काढून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून लाल तिखट टाकून घेणार आहोत. तिखट जास्तच असेल तर थोडं 1.5 टेबलस्पून 1 टेबलस्पून घेतलं तरी चालेल, पण जेवढं झणझणीत असेल तेवढी ही खायला अजून टेस्टी लागते. त्याच्यामुळे मी तर सांगेन 2 टेबलस्पून खूप छान लागेल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते सगळं आता आपण आधी मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू जर छोटं असेल तर अख्खं घ्यायचं, मोठं असेल तर अर्ध घ्यायचं. छानपैकी लिंबू पिळून घ्यायचं. त्याने एकदम चटपटीत असा आपल्या या ठेच्याला टेस्ट येते. आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिक्स करताना मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण एक मेजरिंग कपचा अर्धा कप म्हणजे तेल जरा असं जास्त घ्यायचं आपल्याला. मेजरिंग कपचा अर्धा कप असं तेल एकदम भरपूर झणझणीत कडक असं घ्यायचं आणि ते आपण जस्ट ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. हे बघा तेल मस्तपैकी टाकून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल फक्त भरपूर तापलं पाहिजे, असं कोमटसर नको आहे. आणि अशा पद्धतीने एकदम टेस्टी आपला लसणीचा ठेचा हा तयार झालेला आहे. पटकन होणारी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यातली पण खायला खूपच टेस्टी अशी ही आपली लसणीच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीही ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा आणि खायला कशी लागली तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर आपण अजून एका एकदम छान अशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत आपला हा लसणीचा ठेचा एन्जॉय करा.